आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी रोहनदाला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठीच्या विशेष अतिथी आदरणीय सरस्वतीताई काथारा मॅडमांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करायचं आहे। हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय। सातत्यानं कळंबोली विभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून हाताळले जातात, तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून मागील काही वर्षांमध्ये ज्यांनी आपल्या स्वतःचं एक अस्तित्व कळंबोली आणि कळंबोलीच्या राजकारणामध्ये निर्माण केलंय, असं एक दमदार नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतोय। सरस्वतीताई काथार यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठीचे आदरणीय महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे बबलू कोळेकर साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतो आहोत। आणि तो स्वागत सन्मान तर मी यश पाटील साहेबांना विनंती करेल की आपण बबलू कोळेकर साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे। यश पाटील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर शुभम देखील आय थिंक आपल्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत, तर त्यांचा देखील प्रतीक देखील आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत। परंतु तत्पूर्वी आपण शुभ सन्मान करूयात या मुख्य मंचावरती महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय नवनाथजी कोळेकर अर्थात बबलू कोळेकर साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। यानंतर प्रतीक सर देखील आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूयात। खरं तर युवकांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे आणि युवकांचा सन्मान होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर प्रयशला मी विनंती करेल, प्रयश आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। प्रयश असतील, सौरभ असतील, सौदी असतील, रितेश यादव असतील, अमित मोठे असतील, आरपी सिंग, ऋषी थोरात, यश पाटील, या सर्वांची ही यशस्वी आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय। आणि प्रतीक काथारा साहेबांचा मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सागर घरत यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया। पुन्हा एकदा मी आता विनंती करेन तर रितेश यादव यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे सागर घरत यांचा। आणि अर्थातच रोहन पाटील यांच्या हस्ते देखील हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी होताना पाहतोय। खरं तर हे मैत्रीचं नातं आहे मित्रांनो, आणि हे मैत्रीचं नातं गेली अनेक वर्ष ज्यांनी जपलं, अगदी लहानपणीचे सर्व हे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। आणि यानंतर मित्रांनो एक सन्मान आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार नाही। या ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली, मी संपूर्ण आर्यन्स ग्रुपला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बर्थडे बॉय अर्थातच रोहन पाटील राजा दादा यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे। प्रयश, खरं तर ही युवा पिढी आहे। आपल्या संपूर्ण कुटुंबातून जर आपण पाहिलं तर समाजकारणाचा वारसा असणारी ही युवा पिढी आपण पाहतोय। येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये रोहन पाटील यांना देखील आपण कळंबोलीच्या राजकीय वर्तुळामध्ये पाहणार आहोत आणि एक दमदार युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। प्रयश आहेत, रोहन पाटील आहेत, आपल्या वडिलांकडून मिळालेला सामाजिक कार्यांचा हा जो वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। यानंतर आपण अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळूयात। सुरुवात आपण करूयात सेमीफायनल नंबर 2 आणि मॅन ऑफ द मॅच। सेमीफायनल नंबर 2 मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सरस्वतीताई काथारा मॅडमांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या खेळाडूंना अगदी निर्णायक क्षणाला 8 चेंडू फेस केले, तब्बल 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, अर्थातच सचिन कारवार वन मॅन आर्मी ठरतोय सेमीफायनल नंबर 2चा विजेता, मॅन ऑफ द मॅच।
तर या ठिकाणी सचिनसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सलग 2 आठवडे या खेळाडूला काय कमालीचा खेळ या मैदानावरती केलाय सचिन कारवार. यानंतर मी प्रतीक काथारा साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला आपण सन्मानित करायचं. आणि मित्रांनो फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय, नो डाऊट, सांगण्याची गरज नाही आहे, या मैदानावरचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच सुहास करे ठरतोय. कळंबोलीचा, सांगण्याची आवश्यकता नाही आहे, फरदीन काझी, सुहास करे. सुहास काझी म्हणा, फरदीन करे म्हणा किंवा सुहास करे म्हणा, जबरदस्त खेळ मित्रांनो. लढवय्या वृत्तीचा खेळाडू आणि प्रतीकजी कातारा साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच, वन मॅन खेळ मात्र त्याचा मेगा फायनल मध्ये पाहायला मिळाला. यानंतर आपण जाऊयात या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय नवनाथजी कोळेकर अर्थात बबलू कोळेकर साहेबांना विनंती असेल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि पारितोषिक मात्र जात आहे. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक मात्र जात आहे सौरभ मोटे. सौरभ मोटे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिलं. आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील होता. अगदी या स्पर्धेसाठी सकाळी 6:30 वाजता तो मैदानावरती आला आणि अद्यापही या मैदानावरती आहे. ऑलमोस्ट 12 तासापेक्षाही जास्तचा कालावधी त्यानं या स्पर्धेला दिलाय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाकडे आपण वळतो आहोत. आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी रोहन पाटील अर्थातच राजादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय स्वर्गीय रणजित कट्टेपाटील, किंग्स 11 संघाचा मनीष ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अप्रतिम इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून हाताळला गेला आणि संघाच्या विजयामध्ये एक महत्त्वाची भूमिका आपण या ठिकाणी साकारली. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर ब्रँडेड स्पोर्ट्स शूज या ठिकाणी देऊन या खेळाडूला मात्र सन्मानित केलं जात आहे. बक्षिसांची खैरात आहे मित्रांनो. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं आयोजन आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काय दर्जेदार खेळ राहिला. या सर्व प्राइजेसचा जर आपण विचार केला तर आमच्या ज्युरीजनी हे प्राइजेस या ठिकाणी दिले गेलेत. आयोजक समितीच्या चॉईसचे हे प्राइजेस आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि आमच्या समवेत उपस्थित यश पाटील साहेबांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज मित्रांनो, एक नाव यायला हवं. कोण असेल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज? तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून आल्या तब्बल 22 चेंडूमध्ये 55 धावा, जो ठरला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. 6 षटकारासह स्वराज्य संघाचा अनुप तिवारी ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तब्बल 55 धावा. एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये काय कमालीची खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि जे स्वप्न स्वराज्य 11 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तर मी योगेशजी आणि कैलासजी चौधरी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचंय. खरं तर प्रयश असतील, रोहन असतील यांच्या समवेत सातत्यानं या नावांना आपण जरूर पाहतो. सागरजींना देखील विनंती आहे की आपणही या. तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ. तर विनंती असेल संघर्ष संघाचा संघनायक यायचं आपण. चतुर्थ क्रमांकाचा आपण मानकरी ठरलात. हार्डलक बॉईज खूप चांगला खेळ संपूर्ण दिवसभर राहिला आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरला. तर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघर्ष मित्र मंडळ कळंबोली.
माननीय प्रतीकजी काथारा साहेबांना मी विनंती करेल की पुन्हा एकदा आपण थोडंसं पुढे यायचं आहे। या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी मित्रांनो, खरं तर अपेक्षा खूप मोठ्या होत्या, परंतु खेळ संपूर्ण दिवसभर अतिशय सुरेख राहिला। तर प्रतीकजी काथारा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करायचं आणि या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ ठरतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी। पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जातं। यानंतर आपण जाऊयात या संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाकडे। खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये या पावसाळी क्रिकेट हंगामामध्ये ज्या संघानं या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग खेळ केला, खरं तर युवकांना एकत्रितपणे घेऊन एखादी स्पर्धा जिंकता येऊ शकते का हे स्वप्न पाहणारा हा संघ आणि आजचा दिवस या संघासाठी खऱ्या अर्थानं मी म्हणेन की एक सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा इतिहास या ठिकाणी या संघाने रचला। अर्थातच या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल रोहन पाटील साहेबांना, त्याचबरोबर काथारा मॅडमांना आणि त्याचबरोबर बबलू कोळेकर साहेबांना, या तीनही मान्यवरांना मी विनंती करेल की एकत्रितपणे आपण या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं। मित्रांनो, एकदा स्वराज्य 11 संघासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्याच पाहिजेत। तमाम युवा खेळाडू, युवकांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि युवा खेळाडूंनी जिंकलेलं हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक। प्रत्येक संघ जो या स्पर्धेमध्ये सहभागी होतो एक स्वप्न उराशी बाळगतो। काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात, परंतु काही लोक मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीनं या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतात। यानंतर आपण या संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज तर या ठिकाणी 5 स्पोर्ट्स बायसिकल आमच्या मुख्य मंचावरती आली आहे आणि मी पुन्हा एकदा मान्यवरांना थोडासा त्रास जरूर देईन, परंतु आपण पुन्हा एकदा या ठिकाणी उभा राहायचं आहे। आदरणीय काथारा मॅडम, त्याचबरोबर कोळेकर साहेब आणि राजा पाटील साहेबांना विनंती आहे की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये टोटल ज्याच्या बॅटमधून आले 68 धावा, ज्यांना 9 उत्तुंग षटकार लगावले, गोलंदाजी करत असताना तब्बल 2 विकेट्स देखील आले, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय। अर्थातच मालिकावीराचा मानकरी ठरतोय अष्टपैलू कामगिरी करणारा तेजस नारायणवर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू। त्याचा संघ जरूर 4थ्या क्रमांकावरती राहिला, परंतु त्याची कामगिरी मात्र अतुलनीय राहिली। या ठिकाणी बबलू कोळेकर साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी, त्याचबरोबर स्पोर्ट्स बायसिकल पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचंय। तेजस एक जबरदस्त क्षण आहे मित्रांनो, त्याचे डोळे पाणावलेत, सर्व काही सांगून जातोय, संघासाठी दिले गेलेले त्याचं डेडिकेशन आणि अप्रतिम राहिलाय। आय थिंक मला वाटत नाहीये की तेजस 2 शब्द बोलणार असेल तर आणखीन चांगलं वाटेल। तेजस, तुझ्या डोळ्यातून सर्व भावना व्यक्त होत आहेत। संघ 4थ्या क्रमांकावरती राहिला, परंतु तुझी पडझड आम्ही नेहमी पाहतो। पहिली स्पर्धा तू खेळला, दुसऱ्या स्पर्धेमध्ये तू ब्रेक घेतला, विवेचन केलं कुठे चुकतंय आणि त्यानंतर तू परत आला। काय म्हणशील, संघामध्ये एकंदर माहोल कसा असतो, संघातील संघनायक तुझ्या कशा पद्धतीने तुझ्यावर विश्वास दर्शवतात? संघाचा विश्वास कायम असतो, पण मी माझी मेहनत कुठं जर कमी पडली बोलायला लागेल। या वयात ना काम धंदा बघून पण क्रिकेट खेळायला लागतं। मिडल क्लास फॅमिली डायरेक्ट क्रिकेट खेळू नाही शकत, त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतलेला। कधी टाइम भेटला तेव्हा प्रॅक्टिस करत असतो, भेटलं ते देवाच्या दयाने चांगलंच भेटलं। या ठिकाणी संघर्ष संघामध्ये तुझा निवड झाली आहे, कमालीचा खेळ तुझा राहिलाय। उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून तुला शुभेच्छा देतो। एक शेवटचा प्रश्न विचारेन की ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन तुला कसं वाटलं? स्पर्धेचं आयोजन एकच नंबर,
असा एक पण मुलगा नव्हता आयोजकाची जो काहीच काम करत नव्हता. सर्व A to Z, एक पण असा नव्हता. सर्वांनी कामं केली. एक नंबर टुर्नामेंट होती. आणि ही जी सायकल आहे, या सायकलवरती तुझ्या समेत आणखीन कोणाला बसवण्याचा बहुमान देशील सगळ्यात पहिल्यांदा? माझ्या टीममुळेच मला सायकल भेटली, कारण की एकटा कोण प्लेअर सिरीजपर्यंत जाऊ शकत नाही. जेव्हा टीम जितल तेव्हाच माणूस पुढे जातो. तर माझ्या टीमचं पूर्ण आहे. नक्कीच या ठिकाणी आय थिंक ज्या पद्धतीनं मी कळंबोलीचं क्रिकेट पाहिलं, संघर्ष संघाचा दुसरा खेळाडू आहे ज्यानं या मैदानावरतून स्पोर्ट्स बायसिकल जिंकले. तेजस नारायणवरसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजे. थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट. तर यानंतर मात्र आपण प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी पुन्हा एकदा मी आमच्या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांक या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या संघानं आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, पहिल्या 3 स्पर्धा एकही विजय प्रस्थापित करू न शकलेला संघ चौथ्या स्पर्धेमध्ये आला, लढला, जिंकला आणि तेच जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते आणखीनही पुढे अविरत चालू राहिलं. अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टेपाटील किंग्स 11 कळंबोली संघ ठरतोय या स्मृती चषक 2025 समानकरी. दोन शब्द अनिकेत, मला ठाऊक आहे अनिकेत जे फारसं बोलत नाही, परंतु काकेची मराठी ऐकायची का? काके खूप छान मराठी बोलतोय. क्या बात आहे काके, आ जाओ. काके काय म्हणशील? पहिल्या 3 स्पर्धेमध्ये विजयापासून संघ दूर राहिला होता. पहिल्या विजयासाठीची धडपड होती, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्पर्धा नावावर केल्या. एकंदर मुलांनी घेतलेली मेहनत आणि कशा पद्धतीनं तू डिस्क्राईब करशील, तू कशा पद्धतीनं सांगशील की मुलांनी कशा प्रकारचा खेळ केला? मुलांनी 3 जे टुर्नामेंट झाले आहे त्यामध्ये पण आपल्या 100% दिला होता. आणि मागच्या टुर्नामेंटला पण सगळ्यांच्या म्हणजे मी बोलू ना सपोर्ट जर असतं ना प्लेअरवर आणि विश्वास असतो तर प्लेअर असा 100% करतात. 100% चांगला खेळून प्लेयर तुम्हाला फर्स्ट प्राइज किंवा सेकंड नाही तर चॅम्पियन्स तुम्हाला बनवून दाखवतात. आणि काय बोलू आता पंजाबीमध्ये काय बोलू? पंजाबीमध्ये मी हेच बोलणार की देखो बहुत वधिया टूर्नामेंट सी और साडे मुंडे चारे होए. आणि मी राजासाठी पण एक सांगेल की खूप चांगला टुर्नामेंट ठेवला तुम्ही आणि तुम्ही युनिटी ठेवली आणि सगळे रोहन प्रेयश पाटील आणि सगळी तुमची टीम आर्यन्स सगळ्यांना एकत्र होऊन चांगला टुर्नामेंट ठेवला आहे. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि हे होतं काका यांचं मनोगत. खरं तर काका मराठी खूप छान बोलतात, आम्हाला अगोदरही माहीत होतं, आम्ही अगोदरही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. तर एक शेवटचा सत्कार मित्रांनो या मुख्य मंचावरती, कारण तो सत्कार झाल्याशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार नाही. जो सकाळी 6:30 वाजता या मैदानावरती आला, ज्यानं संपूर्ण आपल्या ग्रुपला एकत्रितपणे केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यानं अथक परिश्रम घेतले. मी आर्यन ग्रुपच्या सर्व आयोजकांना विनंती करेल की त्यांनी या आमच्या मुख्य आयोजकाचं या ठिकाणी विशेष आपण सत्कार करूया. अर्थातच प्रयशसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. जबरदस्त स्पर्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर संपूर्ण आर्यन ग्रुपच्या माध्यमातून प्रयशचा आपण सत्कार करणार आहोत. अगदी प्रयशचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याच्याच संघ सहकार्यांकडनं. रितेश यादव हा शुभ सन्मान या ठिकाणी करतायत. तर या ठिकाणी मी विनंती करतो सुहास करे, आय थिंक सुहास करे आपण यायचं आहे प्लीज. सुहास करे या, कारण मनीष यांना उत्कृष्ट गोलंदाजासाठी मिळालेले जे स्पोर्ट्स शूज आहेत ते डेडिकेट आपल्याला करतायत आणि त्याचबरोबर कॅश प्राइज 2000 रुपये देखील मनीष यांच्या माध्यमातून सुहास करेसाठी आलेले आहेत. तर सुहास करे आपण यायचं, आपल्यासाठी हे पारितोषिक आहे, ब्रँडेड स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर
कॅश प्राइज 2000 रुपये जे डेडिकेट केले जात आहेत या ठिकाणी मनीषजी यांच्या माध्यमातून. कारण मनीषजींना देखील ठाऊक आहे की जी क्रुशियल मॅच होती त्यामध्ये संघ फायनलमध्ये पोहोचला आणि त्याच्या पाठीमागे जर विजयाचा शिल्पकार कोण असेल तर तो अर्थातच आणि मनीषजी, त्याचबरोबर कथाना मॅडम, रोहन सर आणि प्रयश सर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो एकदा सुहाससाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देऊन या खेळाडूचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तर अभिनंदन. ही स्पर्धा आणि हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. ज्या ज्या मान्यवरांचं या ठिकाणी या स्पर्धेला योगदान राहिलं त्या सर्वांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया आणि एक छोटासा फोटो सेशन होईल. परंतु हा पारितोषिक वितरण सोहळा आणि ही स्पर्धा मात्र या ठिकाणी समाप्त झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.